चाकण बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार व छगन भुजबळ हे दोन नेते आज एकाच व्यासपीठावरती येणार आहे। ह्या दोन नेत्यांना खासदार अमोल कोल्हे यांनीच एका व्यासपीठावर आणलं अशी चर्चा आहे। खासदार साहेब काय सांगाल, हे दोन नेते आज एकाच व्यासपीठावरती येत आहेत आणि ही किमया तुम्ही साधली अशी मतदारसंघात चर्चा आहे। हा एक सामाजिक कार्यक्रम आहे आणि महात्मा फुले समाज विकास संस्थेच्या माध्यमातून हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची उज्ज्वल राजकीय सांस्कृतिक परंपरा ही नक्कीच जपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून आदरणीय पवारसाहेब असतील, माननीय छगनराव भुजबळ साहेब असतील, हे दोघेही या कार्यक्रमाला येतात। यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची मला आवश्यकता भासत नाही। खरं तर छगन भुजबळ यांना अनेकाच्या डावलं गेलेलं आपण पाहिलं आहे। मंत्रिमंडळात ते डावले, ते प्रचंड नाराज आहेत आणि त्यांनी ती नाराजी व्यक्तही केली आहे। मात्र ह्या पार्श्वभूमीवरती आज ते शरद पवारांसोबत एकत्र येत आहेत। मला वाटतं याचे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही आहे आणि जो काही भुजबळ साहेबांच्या नाराजीचा विषय होता तो स्वतः त्यांनी ती नाराजी व्यक्त केली। त्यानंतर त्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली, त्यानंतरही स्पष्टीकरण आलेलं आहे। हा त्यांचा पक्षांतर्गत एकतर विषय आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना काहीतरी आश्वासन दिल्याच्या बातम्या आपल्याच माध्यमातून या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आजच्या कार्यक्रमाशी संबंध लावणं याचं मला काही तारतम्य दिसत नाही। खरं तर मुख्यमंत्र्यांनी जरी छगन भुजबळ यांना काही आश्वासन दिलं असलं तरी काल भाजपने जाहीर केले की ते तूर्त तरी छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेणार नाही आहेत। हो, मग याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदय जास्त चांगलं सांगू शकतील, भुजबळ साहेब जास्त चांगलं सांगू शकतील। आज चाकणमध्ये एक सामाजिक कार्यक्रम आहे, एका सामाजिक संस्थेचा कार्यक्रम आहे। जर अशा पद्धतीनं कोणतेही दोन राजकीय नेते कुठल्याही व्यासपीठावर आले तर लगेच जर राजकीय चर्चा घडणार असतील तर इथून पुढे दोन वेगळ्या पक्षांचे नेते व्यासपीठावरच यायचे बंद होतील। मग कुठलाही कार्यक्रम सामाजिक राहणार नाही, तो फक्त राजकीय होईल। त्यामुळे मला वाटतं याचे राजकीय अर्थ काढून आहेत। खरं तर खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे। महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण असूनही ते या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही आहेत। कदाचित माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा आज पुणे जिल्ह्यात नाही आहेत किंवा ते राज्यात आहेत की नाही याचीही मला कल्पना नाही। त्यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असू शकतात आणि त्यामुळे जर त्यांनी ही कल्पना आधी दिली असेल तर मला त्यात काही अवघं वाटत नाही। खरं तरी आज जरी अजितदादांनी शरद पवार यांच्या स्टेज व्हायचं टाळलं असलं तरी अजित पवारांच्या मातोश्रींनी अजित पवार आणि शरद पवार यांनी भविष्यात एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। नाही, कौटुंबिक पातळीवर दादांच्या मातोश्रींनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे आणि अशी इच्छा व्यक्त करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु त्यामागे लगेच राजकीय निष्कर्ष किंवा राजकीय निर्णय हे इतक्या सहजच्या कौटुंबिक इच्छांवर झाले असते तर कदाचित सुरुवातीला जेव्हा स्प्लिट झाला तेव्हाही कौटुंबिक इच्छा असेलच ना, हे होऊ नये, पण ते झाले। त्यामुळे राजकीय निर्णय आणि कौटुंबिक इच्छा यामध्ये एक पुसटशी सीमारेषा असते आणि त्यामागे अनेक पैलू आहेत। 76 लाख मतदारांनी केलेलं मतदान आहे, जवळपास 85 उमेदवारांनी केलेला प्रचार आहे, मित्रपक्षांनी केलेलं सहकार्य आहे, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग राजकीय निर्णय होऊ शकतो। खरं तर वाल्मिक कराड काही दिवस पुण्यामध्ये होते आणि त्यानंतर ज्यावेळेस ते CIDला सिलेंडर झाले त्यावेळेस त्यांनी जी गाडी वापरली ती गाडी अजितदादांच्या ताफ्यातली आहे, काय सांगाल? नाही, हे जर असेल तर हे नक्कीच धक्कादायक आहे आणि हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश आहे। राजकीय नेत्याला ताफ्यामध्ये कोणत्या गाड्या आहेत याची 100% खात्री असण्याची शक्यता ही खरं तर नसते। म्हणजे उगाच राजकीय आरोप करायचा म्हणून तो आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे। परंतु सुरक्षा यंत्रणांचं जर हे अपयश असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्री या नात्यानं याचं उत्तर द्यायला हवं। कारण अशा पद्धतीनं जर उपमुख्यमंत्री महोदयांच्या ताफ्यात अशी गाडी असेल जी गाडी आरोपीशी संबंधित, एखाद्या गुन्ह्यातल्या आरोपीशी संबंधित असेल तर मग नक्की सुरक्षा यंत्रणांचं याच्यावर लक्ष आहे का याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं। खरं तर अजितदादांच्या ताफ्यातल्या गाडीचा मुद्दा करून अजितदादांना ह्या प्रकरणात ओढलं जाते का, अजितदादांना अडचणीत आणलं जाते का? मला वाटतं यामध्ये मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं अत्यंत जबाबदार पदावर असणाऱ्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीविषयी जेव्हा ही शंका उपस्थित केली जाते तेव्हा नक्कीच नैतिकतेच्या अधिकारानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याविषयीचं स्पष्टीकरण देणं हे जास्त उचित ठरेल। खरं तर वाल्मिक कराड यांना ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी जेलमध्ये VIP ट्रीटमेंट देण्यात येते असे आरोप होत आहेत, काय सांगा? मला वाटतं कोणत्याही गुन्हेगाराचं मी एवढं उदात्तीकरण करू इच्छित नाही की त्यांना कुठली ट्रीटमेंट मिळते आणि काय केलं जातं हे मी सातत्यानं मीडियावर सांगण्याची मला आवश्यकता भासत नाही। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो
आणि गुन्हेगाराला गुन्हेगारासारखंच वागवलं गेलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या माध्यमांनासुद्धा हीच विनंती आहे की अशा पद्धतीनं गुन्हेगारीचं जर आपण उदात्तीकरण करायला लागलो तर आपण काहीतरी वेगळा पायंडा तर घालत नाही ना, याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही माध्यमांचं मनापासून आभारही आहे की हे प्रकरण ज्या पद्धतीनं माध्यमांनी लावून धरलं त्यामुळे तपासाला निश्चितच एक चांगली गती मिळाली. तात्पर्य एकच आहे की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला पाहिजे आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. यामध्ये वेगवेगळे राजकीय अँगल किंवा वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या चर्चेवर नेण्यापेक्षा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही जनसामान्यांची भावना आहे, हे मला महत्त्वाची वाटते. खरं तर आज सकाळपासून चर्चा सुरू झाली आहे की बीडच्या पालकमंत्रीपद अजितदादा स्वीकारणार. या घटनेवरून धनंजय मुंडेला कुठेतरी साईडलाईन केलं जाते का, काय सांगाल? माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आहे. त्यामुळे शेजाऱ्याच्या घरात काय शिस्त आहे ते डोकावून बघण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे त्यांचा तो पक्षांतर्गत निर्णय असेल तर त्या पक्षांतर्गत निर्णयांवर प्रत्येक गोष्टीवर मी का भाष्य करणं गरजेचं आहे? एकूणच बीड प्रकरण असेल किंवा परभणी प्रकरण असेल त्यावरून राज्य पेटलं आहे, राज्यामध्ये अस्वस्थता आहे. याबाबत राज्य सरकारला आणि न्यायव्यवस्थेला आपण काय सूचना करू इच्छाल? राज्य सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे की या पद्धतीनं जर कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात संभ्रम तयार होत असेल तर आता गृहमंत्रालय माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी कटाक्षानं सर्वसामान्यांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेविषयी आदर निर्माण होईल आणि कुठेही संशय निर्माण होणार नाही याची काळजी घेणं हेच त्यांची जबाबदारी आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांकडेच गृह मंत्रालय आहे, त्यामुळे मुख्यमंत्री यांनी सर्वसामान्यांच्या मनात कायद्याबद्दल आदर निर्माण होईल याबाबत काळजी घ्यावी असं मत या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चाकण, पुणे.